मुंबईतील 164 शाळा अनधिकृत असल्याची माहिती। अनधिकृत शाळांची सर्वाधिक संख्या देवनारमध्ये। इंग्रजी माध्यमांच्या 145 शाळा अनधिकृत असून अनधिकृत शाळांची यादी महानगरपालिकेने जाहीर केली। मुंबईतील 164 शाळा अनधिकृत असल्याची महत्त्वाची माहिती समोर येते। अनधिकृत शाळांची सर्वाधिक संख्या देवनारमध्ये आहे। इंग्रजी माध्यमांच्या 145 शाळा अनधिकृत असून अनधिकृत शाळांची यादी महानगरपालिकेने जाहीर केली। नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणाबाबत अमृता फडणवीसांनी खंत व्यक्त केली आहे। कॉर्पोरेटमध्ये होत असलेल्या गोष्टींचं दुःख आहे। मी बँकेत असताना माझ्या समोरही अशा केसेस झाल्याचं देखील ते म्हणाले। गैरप्रकार उघडकीस आल्यावर कारवाई झाली होती। अमृता फडणवीसांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे। लव्ह जिहादची प्रकरणं गंभीर आहेत, मुलींनी अलर्ट राहावं, अमृता फडणवीस यांनी युवतींना आवाहन केलंय। खूपच असं खराब वाटतं आणि खेद आहे की कॉर्पोरेट्समध्ये हे होत आहे आणि काही प्रमाणात जेव्हाही हे होतं, माझ्या वेळेस पण मी जेव्हा ॲक्सिस बँकेत होती तेव्हा अशा केसेस माझ्या पुढे झालेल्या आहेत आणि विसिल ब्लोईंग होऊन त्या मुलांना प्रॉपर त्याच्या अगेन्स्ट लीगल ॲक्शन झालेली आहे, कॉर्पोरेट ॲक्शन झालेली आहे। तर मला वाटतं असं काही झालं तर ते झाल्या आपल्याला विसिल ब्लोईंग करणं जरुरी आहे, समाजाला हे सांगणं जरुरी आहे, आपल्या सिनियर्सना सांगणं जरुरी आहे, त्याच्यानेच हे बंद होणार पुढे जाऊन। पुण्यात अवकाळी पावसामुळे 4000 हेक्टर शेतीचं नुकसान झालंय। जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 10,000 शेतकरी बाधित झालेत। बाधित शेतकऱ्यांना एकूण 7,13,00,000 रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। असा अहवाल कृषी विभागाने पुणे जिल्हाधिकारी यांना पाठवलाय। पुणे जिल्ह्यातील 12 तालुक्यातील 258 गावांना याचा फटका बसलाय। पुण्यात अवकाळी पावसामुळे 4000 हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याची माहिती आहे। जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 10,000 शेतकरी बाधित झालेत। बाधित शेतकऱ्यांना एकूण 7,13,00,000 रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी असा अहवाल कृषी विभागाने पुणे जिल्हाधिकारी यांना पाठवलाय। मोहोळ तालुक्यातील आडेगाव या ठिकाणी वीज कोसळून एका तरुणाचा जागीच मृत्यू झालाय। मोहोळ तालुक्यात सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वीज पडून एका 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। आडेगाव येथील विजय राजाराम डोंगरे असं वीज पडून ठार झालेल्या युवकाचं नाव। विजय डोंगरे हे आपल्या घराच्या बांधकामाजवळ थांबलेला असताना अचानक वातावरण खराब झालं आणि जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला आणि तेव्हा असा अपघात घडला। शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत। कर्मचारी येत्या मंगळवारपासून बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती। सरकारी कार्यालय, शाळा, रुग्णालय ठप्प होणार आहे। सुधारित पेन्शन योजनेबाबत संप करणार असून 1.5 वर्षात निवृत्तीवेतन योजनेचे नियम आणि कार्यपद्धती तसेच अटी आणि शर्ती विशद करणारी अधिसूचना काढण्यात आलेली आहे। पाठपुरावा करूनही कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानं बेमुदत संपाचा निर्णय घ्यावा लागल्याचं कर्मचारी संघटनांनी सांगितलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।